नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई. दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यात गुन्हेगारांविरुद्ध सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशनला मोठे यश आले आहे. नशिराबाद पोलिसांनी बस स्थानक परिसरात सापळा रचून दरोड्याच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला 2 गावठी कट्ट्यांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. नेमकी घटना काय? सोमवार 23 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेच्या दरम्यान नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात होते. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की भुसावळ शहर पोलीस स्टेशनमधील एका दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी चेतन सूर्यभान पाटील वय 18 राहणारा वरचियाळी नशिराबाद हा बस स्थानक परिसरात शस्त्र घेऊन दहशत माजवत फिरत आहे. भरारी पथकाचा छापा. मिळालेल्या माहितीची गंभीर दखल घेत सपोनी नारखेडे यांनी तातडीने पथक तयार केले. या पथकात राजेश मेंढे, कमलाकर बागुल, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, भूषण पाटील आणि विजय अहिरे यांचा समावेश होता. पोलिसांनी बस स्थानक परिसरात संशयित आरोपीवर अचानक छापा टाकला आणि त्याला जागीच पकडले. शस्त्रसाठा जप्त. आरोपीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक लोखंडी चंदेरी रंगाचा गावठी कट्टा, काळ्या प्लास्टिक मुठीचा. एक डमी गावठी कट्टा. पुढील कारवाई. आरोपी चेतन पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रशांत विरणारे हे करत आहेत. जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून अशा कारवाया यापुढेही सुरू राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.